आणि आता पुढे बघूयात महत्त्वाच्या बातम्या। सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा। देशातील पहिले अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाह प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात साकारला जाईल। तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना हे यश। सेवामुक्त झालेल्या युद्धनौका INS गुलदारमध्ये प्रकल्प साकारणार। उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा हा प्रकार समोर आला। नाव बदलून तरुणीशी लग्न करून हिजाब घालण्यास सक्ती केली, तर बिहारमध्ये नेऊन तरुणीचा छळ केल्याचा आरोप। पतीसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक। कोट्यवधींच्या मुद्रांक शुल्क नुकसान प्रकरणी मोठी कारवाई। मुंबईच्या तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश। महसूल मंत्री बावनकुळे यांचे हे आदेश। 2014च्या एका प्रकरणामध्ये सूर्यवंशी यांच्या भूमिकेसंदर्भात शंका व्यक्त। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाचा नाही। हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यांच्याकडे विचारणा करा, कोर्टाच्या या सूचना। अहिल्यानगर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ। नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त। गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता इलेक्ट्रिक होणार। पंतप्रधानांच्या आवाहनास फडणवीस सरकारचा प्रतिसाद। मंत्री नितेश राणे यांनी घोषणा केली, इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँक विशेष पॉलिसीही तयार करणार। धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे। सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी। निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानतेचा खटला देखील दाखल होणार। सूर्य गोपलाय, तलाव आटलेले आहेत, काय परिस्थिती आहे राज्यात बघूयात। गडचिरोली जिल्ह्यात 43.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। दुपट्टे, रुमाल किंवा पदर डोक्यावर घेऊन स्थानिक पडतात घराबाहेर। उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। विदर्भातल्या 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा। सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली। विदर्भातही उन्हाचा कडाका वाढलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमान 44 अंशांवर। गेल्या काही दिवसांपूर्वी पावसामुळे तापमानात घट झालेली, मात्र आज पुन्हा तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। गोंदिया या ठिकाणी तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। देशातल्या प्रमुख जलाशयांमध्ये पाण्याची पातळी आता झपाट्याने कमी होते। 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली आहे। केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली। पुण्याच्या मावळ या ठिकाणच्या कासारसई या धरणामध्ये 31% पाणीसाठा शिल्लक। बाष्पीभवन होऊन देखील गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उष्णतेचा फटका आता दूध डेअरी व्यावसायिकांना। तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे गेला। दूध साठवण आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम। दूध खराब होत असल्याने दूध फेकण्याची वेळ ओढावली। दूध व्यावसायिकांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ। नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेचा कांदा पिकाला फटका। उष्णतेमुळे कांद्याची फुगवण थांबली, तर वजनामध्ये घट होतीये। उत्पादन खर्चही निघणार नाहीये, अशी शेतकऱ्यांना भीती। कांद्याला 1500 ते 2000 रुपये अनुदान देण्याचीही केली मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले। जिल्ह्यामध्ये 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान। दुसरीकडे डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल। पंपावर सलग दुसऱ्या दिवशी डिझेलसाठी रांगा लागल्या। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चापड गावामध्ये गुरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर। हिरव्या चाऱ्यासोबतच सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण, तर बाजारात देखील चाऱ्याचे भाव वाढले। शेतकरी संकटात। चारा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी।